दरम्यान एक मोठी बातमी अहमदनगरहून प्रवरा नदीत एसडीआरएफ पथकाची बोट उलटलेली आहे आणि या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झालेला आहे। बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली। या दुर्घटनेत 5 जण बुडालेले आहेत, तिघांचा मृत्यू झालाय, दोघांचा शोध अद्यापही सुरू आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, ही दृश्य आपण बघतोय अहमदनगरमधील प्रवरा नदीतली ही दृश्य आहेत। एसडीआरएफ पथकाची बोट उलटलेली आहे आणि या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झालाय। या परिसरामध्ये 2 मुलं पोहण्यासाठी आले होते। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी एक जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि एक जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। प्रांजल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून प्रांजल, नेमकी हे काय घटना घडलेली आहे? तिघांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स? धक्कादायक अशी घटना म्हणावी लागणार आहे। काल अकोला तालुक्यातील सुगाव गावाजवळ 2 तरुण जे आहेत ते बुडाले होते। यातील एकाचा शोध जो आहे तो सुरू होता। आज सकाळी एसडीआरएफचं पथक या तरुणांच्या शोधासाठी करता इथे आलेलं होतं। त्यांची बोट ही मध्ये जातात त्यातील काही जण बुडाल्याची माहिती स्थानिक गावकऱ्यांना मिळाली होती। त्यानंतर शोध कार्य जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं। दरम्यान ही बोट बुडाल्यानंतर यामध्ये आपण जर बघितलं तर एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते। इतर शोध कार्य जे आहे ते आता जोरदार सुरू आहेत। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। यासोबतच अग्निशमन असेल किंवा इतर पथक जे आहेत ते इथे दाखल झालेले आहेत। मात्र निश्चितच म्हणजे आपण जर बघितलं तर एखादी अशी दुर्घटना झाली तर एसडीआरएफ असेल किंवा एनडीआरएफचं पथक जे आहे त्याला पाचारण करण्यात येतं, त्यांच्या मार्फत शोध कार्य सुरू करण्यात येतं। मात्र ही जी घटना घडलेली आहे की त्यामध्ये एसडीआरएफच्याच पथकाची बोट ही उलटली आहे आणि त्यामध्ये या तिघांचा मृत्यू झाल्याचं समजतंय। आता काही जणांना उपचारासाठी देखील जवळ रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहेत। मात्र निश्चितच ही घटना जी आहे ती दुर्दैवी अशी म्हणावी लागणार आहे। निश्चितच प्रांजल, अतिशय दुर्दैवी घटना आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।